लायन्स क्लब विरुद्ध पंजा मारुती खेळाची गरिमा वाढवायची मंचाची गरिमा वाढवायची दरवर्षी असतो कधी वाटला मला टेबल असतो आणि एकावर मी पार्टी घेतो पार्टी फिक्स असतो तुझ्या भावा माझा सुद्धा सांगतो मी पण सध्या यायला येणार तो दादा तुम्ही कमी येतो तिकडे पाच दिवस सांगितलं फर्स्ट बॉल अंकुर विरुद्ध जय भारत लायन्स क्लब विरुद्ध पंजा मारुती चारी संघांना खेळण्याचा पहिला पुकार अंकुर जय भारत पंजा जय भारत स्पोर्ट्स क्लब विरुद्ध पंजा मारुती खेळण्याचा दुसरा पुकार जय भारत अंकुर स्पोर्ट्स क्लब लायन्स राष्ट्रकुल मजदूर संघाच्या कबड्डी स्पर्धेकरता महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे सन्माननीय उपाध्यक्ष सुनील लालीभाऊ आहिर साहेब यांनी विनंती करतो सन्माननीय सुजाता तालगावकर मॅम यांचा या ठिकाणी सत्कार आणि सन्मान करायचा आहे. माझ्या अडीच खूप आहे आम्हाला दोनच आहे एक मी आणि माझी बहीण दोनच मला पण युट्यूबला सांगेल आम्हाला दाखवलं की लगेच वाढते ना तुझं मला माझ्या करिअरचं चॉकलेट आज कुराड मार
राष्ट्रवीर मधून एकदम सुंदरशी शिवरणी आज राष्ट्रीय कामगार संघाच्या स्वर्गीय गदांबेकर स्मृतीची शिक्षण केली आहे. एक नंबर घेऊ गड़ा गया आपण मंचावरती आसनस्थ व्हायचं. आणि त्याच्या अगोदर सगळे स्पॉन्सर यावे लागतात. भावा टीचरवर कसंही करणार तू आधी ते नाही होणार, पॉसिबलच नाही कोणाला माहिती कोणाला राष्ट्रवीर मधून संघाच्या कबड्डी स्पर्धेकरता परली शिवसेना विधानसभा संपर्क 2 हप्ते होते आपल्याकडे, तेव्हा झालं नाही आहे. लास्ट हप्त्याला काम करतोय आपण. गेल्या वेळी संटालं सन 1939 साली मुंबईच्या गिरणी कामगारांना एकत्रित करून राष्ट्रीय मिल मजदूर संघाची स्थापना केली आणि मुंबईच्या गिरणी कामगारांना त्यांच्या मागणा दरवर्षी 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर या सप्ताह वेगवेगळ्या विविध कार्यक्रमाने आयोजित केला जातो. आंबेडकर साहेबांनी भारताच्या कामगारांचं प्रतिनिधित्व सुद्धा ILO मध्ये केलं होतं. असे महान नेतृत्व भारतातल्या कामगारांना मिळालेलं आणि म्हणूनच मुंबईचा गिरणी कामगार दरवर्षी मोदी सप्ताह साजरा करून 13 तारखेला त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी विजयी खेळाडूंना वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व खेळाडूंना फंडामध्ये सहाय्यक कमिशनर यांनी मुंबईमध्ये नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रॉव्हिडंट फंडाच्या ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. असे आमचे अमित चौगुले साहेब कोल्हापूर जिल्ह्यातून एका खेड्यातून कलिंगड तालुक्यातील उंबरवाडी हे त्यांचं गाव आणि त्यांनी अनेक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन पब्लिक सर्व्हिस कमिशन मधून पास होऊन प्रॉव्हिडंट फंडामध्ये म्हणून त्यांची नेमणूक ऑफिसला होते. त्यानंतर त्यांची कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बदली झाली आणि पुन्हा त्यांचं काम पाहून पुन्हा त्यांना मुंबईला महाराष्ट्र ऑफिसमध्ये केंद्र सरकार नियुक्ती केलेली आहे. तेव्हा असे एक सरकारी अधिकारी जे कामगारांना साथे त्यांचं सुद्धा आपण या ठिकाणी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया आणि आमचे आयोजक सुनील बोरकर यांना विनंती करतो
39 स्वागत राष्ट्रीय मिल मजदूर संघाची त्यांची सदर कामाची माहिती दिली आहे. त्या किशोरीताई आलेले सन्मान दिले त्यांनी कामगारांना, खेळाडूंना, आणि म्हणून त्यांचा सुद्धा या ठिकाणी मी लालीभाऊंना विनंती करणार आहे. ठिकाणी त्यांना चार सत्र देऊन त्यांचा सुद्धा या ठिकाणी खेळाडूंच्या वतीनं राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं असं एकमेकांना विनंती करतो. कुमारी सोनाली शिंदे मुंबईचं शिवशक्तीचं नाव गर्वाने उंचावणारी लोहरपर्यंतची सुकन्या सोनाल शिंदेचं शुभागमन या स्पर्धेकरता झालेलं खऱ्या अर्थानं आज महिला गट अंतिम फेरीसाठी पहिला पुकार शिवशक्ती विरुद्ध डॉक्टर शिरोडकर स्पोर्ट्स क्लब या दोन्ही संघांना विनंती, आपण गळ्या दृष्टीने तयार राहायचे आहे. शिरोडकर शिवशक्ती अंतिम फेरीसाठी पहिला पुकार. आम्ही या ठिकाणी फायनल अंतिम सामने अटेंड करतो आणि पवार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आज पवार साहेबांनी कामगारांच्या विषयी, मुंबईच्या गिरणी कामगारांच्या विषयी, भारतातल्या गिरणी कामगारांविषयी जी ध्येय धोरणं आखली होती आणि त्यामध्ये त्या ध्येय धोरणातून महाराष्ट्रातल्या अनेक कामगारांना त्याचा फायदा झाला, शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. मग ते ऊसाचे शेतकरी असो, भाताचे शेतकरी असो, कांद्याचे शेतकरी असो, सर्व स्तरावर काम करणारी ही महान व्यक्ती माननीय शरद पवार साहेब आणि राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या माध्यमातून ज्या ज्यावेळी त्यांना आम्ही मदत मागितली, मग बोनसचा प्रश्न असेल, पगारवाढीचा प्रश्न असेल, त्या त्यावेळी यशस्वी मध्यस्थी करण्याचं काम पवार साहेबांनी त्या त्यावेळी केलेलं आहे. म्हणून त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीनं आमचे नेते सचिन भाऊ आहेत, गोविंदराव राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई तथा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाची ही ग्रामस्तर कबड्डी स्पर्धा स्वर्गीय गदा आंबेडकर स्मृती स्पर्धेकरता उपस्थित असणारे वरळी शिवसेना विधानसभाचे संपर्क प्रमुख सन्मान्य राम साळगावकर सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातो. राष्ट्रीय मजदूर संघाचे उपाध्यक्ष सन्मान्य बजरंग चव्हाण साहेब यांना विनंती आहे की राम साळगावकर सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सत्कार करायचा. राष्ट्रीय मिल मजदूर संघ मुंबई तथा महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या कबड्डी स्पर्धेकरता मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मानित सदस्य पुण्याचे पाटील सर यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. सन्माननीय तहसीलदार निवृत्ती देसाई साहेब यांच्या माध्यमातून हा सत्कार आणि सन्मान केला जातोय. सन्माननीय पुण्याचे पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण आपला सत्कार आणि सन्मान करायचा. सेंट्रल रेल्वेचे राष्ट्रीय खेळाडू मुंबई जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सन्मान्य सदस्य धनंजय पाटील साहेब यांच्या ठिकाणी सत्कार आणि सन्मान केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ या स्पर्धेकरता दिला. तो हे सगळ्या पोरींना सांगतोय बघा. काय रे बोल, आम्ही सक्सेस झालो रे.
जेवून येतो मी तर